लोपामुद्रेने जिने हे श्रीसूक्तम लिहिलं ती मानवांच्याही हितचिंतक आहे. ती श्रेष्ठ ब्रह्मवादिनी आहे. तिने कुठला शब्द वापरला? त्रिविक्रम शब्द वापरला नाही. तिने हरिहर शब्द वापरला नाही. तिने कुठला शब्द वापरला? जातवेद. अशा जातवेदालाच आवाहन करता येतं. असा जातवेदच त्या लक्ष्मीला आणि महालक्ष्मीला दोघींनाही घेऊन येऊ शकतो. आपल्या घरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या देहामध्ये, आपल्या स्थळामध्ये, आपल्या कुळामध्ये, सगळीकडे. पण कधी? जेव्हा आपण जातवेदाला जाणू तेव्हा. पण आजपासून निश्चय करायचा की स्वस्तिक्षेम संवादम करताना, की घरी आपल्या साधं देवाला हाक मारताना सुद्धा जाणून ठेवायचं की तो आणि त्याची आई सर्व जाणतच आहेत, पण मी त्यांचा लाडका किंवा लाडकी हे लक्षात ठेवा. स्वतःला कायम स्वतःचा उल्लेख करताना कसं म्हणायचं? मी ह्या आदिमातेचा लाडका नातू आहे किंवा लाडकी नात आहे. मी ह्या त्रिविक्रमाचा लाडका पुत्र आहे किंवा लाडकी कन्या आहे. मग त्यात चुकायचं नाही.